शिव सकाळ सर्वांना. भावांनो, आपण 3-4 दिवस आपला ब्लॉग आपण शूट केला नाही, आपले काही अडचणी असल्यामुळं. आणि आपण आता नव्याने आपला ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आजपासनं. आणि आपला आजचा टूर आहे पुणा ते अनंतपूर. म्हणजे पुण्यावरनं आपण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा आणि परत कर्नाटक आणि परत हुसूर अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर आपण आता नव्यानं ब्लॉग चालू केला, तरी सर्वांनी आपल्या ब्लॉगला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. एवढं एक लहान भाऊ म्हणून आपल्याला मदत करा. आणि नंतर आता तुम्हाला आपण सर्व दाखवू आपलं जेवण. आता आपण नाश्ता तर केला नाही अजून. जेवण बनवताना आता आंघोळ भंगोळ मस्त पद्धतशीर झाली, अगरबत्ती झाली, देवबत्ती सगळं देवपूजा झाली. आणि आपण आता आपल्या ब्लॉगला आजपासून नवीन स्टार्ट केलेला आहे. तरी आपण थोडं एक आपल्याकडं मेहरबानी दाखवून आपल्याला सपोर्ट करा आणि हे फॉलो करा. हे बघा भावांनो, किती छान वातावरण आहे. आणि आभाळात पण फार पाणी येण्याची दाट शक्यता आहे. पांढरं आभाळ आहे. किती छान वातावरण आहे, मस्त रोड आहे. इकडं पण किती छान आहे. सगळीकडे बिलकुल शेत जमीन आहे. त्याच्यात पेरणं चाललेलं आहे. काही काही ठिकाणी मशागत करून ते तयार करणं चाललेलं आहे. आता हे इकडे ह्या शेतकऱ्यांनी किती छान शेत पेरलेलं आहे. मस्त बघ, बिलकुल बढिया मस्त पेरलंय. ते बघा, एक नवीन देवाचं काम चालू आहे. देवळं बांधणं हे ते चांगलं आहे. मस्त रोड पण किती छान आहे, साफ सुथरा रोड आहे. रोडच्या डिवायडरवर पण झाडं लावलेली आहे, मस्त फुलाची झाडं आहे. त्याच्यानंतर डिवायडर लावलेला आहे, कोणी आतमध्ये येऊ नये जनावर, मुख्य जनावर म्हणून. सगळं बिलकुल रोड आहे. हे बघा, आपण 4 चपाती पार्सल घेतली. हे आपल्या मागं हॉटेल आहे. हे बघा, ऐकून दिसतं. आणि आता आपल्या गाडीमध्ये थोडीफार भाजी आहे. आणि आपल्या एक टाइम याच्यात आता जेवण होऊन जातं पद्धतशीर. आणि आपण जेवण करून नंतर ज्या टायमाला आपण बेल्लारीला टर्न मारणार, तो एरिया थोडा नक्षलाईट एरिया आहे. ते आपल्याला दिवसा पास करायचं आहे. म्हणून आपण इथून 4 चपात्या पार्सल घेतल्या आणि थोडी भाजी चटणी खाऊन आपण आपला आता निघणार आहे. भावांनो, आपण आता ह्या हॉटेलवर थांबलेलो आहे. ह्या हॉटेलवरून आपल्याला 4 चपात्या पार्सल घ्यायच्या आणि आपल्याकडे थोडी भाजी आहे रात्री बनवलेली. ती भाजी फेकून देण्यापेक्षा आपण 4 चपात्या घेऊन येऊन आपलं हे टाइम होऊन जातं. आणि अन्न फेकणं चांगलं नसतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते फेकू नये. हे बघा, माझ्या मागं हौद आहे. तिथं आमच्या ड्रायव्हर भावासाठी सगळी सुविधा असते आंघोळी बिंगोळीची. आणि आता समोर इकडं हॉटेल आहे. हे बघा, ते बघा हॉटेल आहे. हे दाखवतो तुम्हाला. ते बघा, ते हॉटेल आहे. त्या हॉटेलवरून आपल्याला 4 चपात्या पार्सल घ्यायच्या आणि आपल्या गाडीतलं जेवण आपल्याला संपवायचं. तर चला, आपण आता ते घेऊ. तर भावांनो, या जेवायला हे बघा, ही भाजी आहे, ही चपाती आणली आपण पार्सल, आणि ही शेंगाची चटणी, शेंगदाण्याची चटणी. आणि हा चिवडा आहे, जय शंकर मका चिवडा. सोलापूरला एकदम फेमस चिवडा आहे आणि चविष्ट आहे, चांगला आहे, मस्त चव चांगली, फार छान आहे त्याची. आता करू, चला या जेवायला मित्रांनो. करा तुम्ही पण जेवण करा. आपण जाणार मग हुसूर मंथनहून आपलं लोडिंग राहील फाटा. मग आपण सरळ जाऊ भावांना पुण्याला. परत पुण्याहून सांगतेच मग आपल्या कंपनीवाले कुठं जायचं, काय करायचं. तर चला, आता आपण निवांत मस्त आपल्या टोल नाक्याच्या इंतजार मध्ये राहू. आता आपल्याला मस्त जेवण बनवायचंय, चपाती आणि भाजी. आणि मस्त जेवण करून आपल्याला त्या हॉटेलवर जाऊन निवांत झोपायचं आहे. चला आता आपल्याला लागला अनंतपूर. बघा रोड किती छान आहे.
बिलकुल सुपर हिट रोड आहे, एकदम मस्त. आणि आता 4 लाईन रोड आहे पूर्ण. आता थोडाफार 4 लाईन आहे, थोडाफार सिंगल लाईन आहे, पण रोड चांगला आहे, नो टेन्शन रोड आहे. भावांनो हे बघा, या गाडीवर केवढं लंब पात आहे. हे वीज तयार करायचं मशीन म्हणते याला, पवनचक्की. चला आता छान पैकी संध्याकाळ झालेली आहे. ते बघा दिवस दिसतोय आपल्याला मागं ग्लास मध्ये. आणि आता आपण अनंतपूर रोड आपण धरलेला आहे. आणि जे जे आपलं थोडा खराब रोड होता तो आपण आता पास केला. आणि आता नो टेन्शन रोड आहे आपल्याला. मस्त आता आपण एका टोल नाक्यावर जाणार, मस्त आपलं अगरबत्ती सगळं फ्रेश होणार, अगरबत्ती करून नंतर मग आपलं जेवण बनवणार. आणि जेवण बनल्यानंतर मग आपण एक अनंतपूरच्या पहिले एक हॉटेल आहे राजस्थानी, तिथं जाऊन मस्त निवांत आपण झोपणार. आणि सकाळी आपल्या त्या कंपनीत म्हणजे गोडाऊनला खाली करणार जाऊन. किया मोटरचं गोडाऊन आहे, होम सायराम लॉजिस्टिक वाल्याचं घेतलेलं आहे, ते जाऊन खाली करणार. आणि तिथून मग आपण हुसूरसाठी रवाना होणार. बघा भावांनो, आता ही चपाती आपण केलेली आहे. आता ही बघा किती छान प्रकारे मस्त फुगती. वरून थोडं असं तेल लावायचं, थोडं नॉर्मल, जास्त नाही, थोडं लावायचं. आणि मग त्याला पलटायचं असं. बघा चपाती कशी ताशासारखी फुगते चपाती. वरून तेल टाकायचं थोडं. एक नंबर चपाती झाली. इकडं चपाती आहे. आणि हे बघा याच्यात चना मसाला. एक नंबर काम, एक नंबर जेवण. तर भावांनो हे बघा, आपण हरभरा टाकला होता सकाळी. हे बघा हरभरा किती छान झालेला आहे. आणि इकडं सगळं कांदा, लसूण, अद्रक, टमाटर हे सगळं काटून झालेलं आहे. आणि इकडं आता तेल आपलं गरम होत आहे. इकडं मसाले आहे आपले घरगुती. आणि मस्त आपण आता हरभऱ्याचं आपला फुलवलेला हरभरा आणि चपाती हे मस्त आपल्याला जेवण बनवायचं आहे. आपण अनंतपूरच्या मागं एक 30 किलोमीटर थांबलेलो आहे. परंतु आपल्याला अनंतपूरला नाही जायचं आहे, आपल्याला जायचं आहे पल्लीकोंडा KI मोटर्स. चला आपण बनवूया आपलं जेवण. तर भावांनो बघा, चना मसाला किती स्टँडर्ड बनलेला आहे, एक नंबर, बिलकुल हरभरा मसाला. हा किती छान आहे. तर भावांनो आता आपलं जेवण पद्धतशीर झालं, एक नंबर जेवण झालं. भिजवलेला हरभरा आणि चपाती, एकदम मस्त जेवण झालं. जेवण झालं. आता इथून आपल्याला जाऊन आपल्या गोडाऊनला जाऊन थांबायचं आहे. आणि सकाळी पुन्हा डबल कसं काय ब्लॉग कसा व्हिडिओ कसा आहे काय आहे, परत सकाळी तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ टाकणार. परंतु आता हा ब्लॉग तिथंच एंड करायचा आहे. आणि उद्या दुसऱ्या ब्लॉगचं बघू. आता याला इथं एंड करू. आणि जय हिंद, जय भारत.